तुम्ही बघू शकता आपण रसमलाई बनवतोय. तुम्ही पाहू शकता आम्ही दूध तापायला ठेवले. आता हे कसं फवा बघा, आता लिंबू तुम्ही पाहू शकता. आता लिंबू टाकत आहे. पिळून घेतला होता आधी, गाळणीने चांगला स्वच्छ गाळायचा लिंबू आधी. तुम्ही पाहू शकता यात आपल्याला कसं फोडायचंय बघा. तुम्ही बघू शकता बघा. तुम्हाला सगळे प्रकार दाखवते. तुम्ही बघू शकता कसं फुटलंय बघा. कसं काय नवीन तुम्ही पाहू शकता. असं फोडायचं बघा. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक गाळून काढायचंय बरं का. तुम्ही बघू शकता हे बघा. तुम्ही पाहू शकता हे बघा. एक चांगलं कापड्यात असं पिळून काढायचं बरं का. मग ते खूप सुंदर होतं. आता आपला रस आता ते बाजूला काढला. आपण रसमलाई बनवायची बघा. तुम्ही बघू शकता हे बघा. हे दुसरं दूध तापायला ठेवलंय. ते बाजूला ठेवलंय बघा. असं ठेवायचं ते बाजूला काढून असं. तुम्ही पाहू शकता असं दाबून काढायचं बरं का. असं पिळायचं चांगलं. बघू शकता तापायला ठेव. तुम्ही बघू शकता हे पाणी आधी उकळून घ्यायचं बरं. थोडी साखर टाकली, विलायची टाकली आणि असं मळून घ्यायचं बरं का. मग आपल्याला त्यात गोळे करून त्यात सोडायचे बरं का. तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता का असे आपल्याला असे गोळे असे सगळे उकडून घ्यायचे बरं का. त्याच्यात पाकाच्या ह्याच्यात तुम्ही बघू शकता. सगळे असे सोडायचे. बघू शकता साखर पण टाकली. हे बघा काजू बदाम घातले. ते आपलं सेपरेट करून घ्यायचे बरं का. तुम्ही बघू शकता हे उकळत आहे. रसमलाई म्हणतात बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता. कलर वगैरे सगळं टाकलाय बरं का. तुम्ही पाहू शकता बघा. त्या चांगलं उकळू द्यायचंय बरं का. तुम्ही बघू शकता. थोडी विलायची पावडर टाकायची अशी बारीक करून पूट. बघू शकता तुम्ही. असा वास सुटलाय ना खूप. काही थंड झालंय असं काढून घ्यायचे बरं का सगळे असे एका प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता. मग ते त्याच्यात सोडायचं आपल्याला. बघू कसं उकळत आहे बघा. असं आटलं पाहिजे बरं का थोडस. तुम्ही पाहू शकता. आता हे आपलं त्याच्यावर टाकायचंय बरं का. बघा कशी झाली रसमलाई. तुम्हाला आवडले की आमचं करणं. तुम्हाला आमचं आवडलं असं आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. ईशूला आमेन.